श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. वर्षातील पहिली अगारकी संकष्टी आणि आपण असं काही केलं नाही असं होणारच नाही आहे. तर सर्वात आधी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना अगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आजच्या दिवशी पूर्ण दिवस कसा गेला, काय केलं, हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळणार आहे. पुढे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता बघा. आणि तुम्ही असं मी कसं करते तसं तुम्ही करताय का मला कमेंटमध्ये सांगा. इथे नवीन कढई घेतली होती आणि त्या कढईचं स्टिक काढायचं होतं. मग ते स्टिक असं सिंपल न काढता आपण कढई गरम करायची आणि मग त्या कढईचे स्टिकर ते आपोआप गरम झालं की नाही थोडंसं कुठेही त्याचं डाग राहत नाही. तुम्ही इथे बघू शकता, थोडेसुद्धा इथे डाग तुम्हाला दिसत नाही आहेत. मस्त असे सिंपलमध्ये हे डाग निघालेले आहेत. आता हे असं होतं की तुमच्यासोबत की नवीन कडे आणले, मग त्याच्यामध्ये काय बनवायचं, की पहिलं तिखट नको किंवा हे नको किंवा काय नको. तर मी सुद्धा नवीन कडे आणली होती. आता नेहमीच असं होतं बरं का, आणि बायका म्हटलं की तसं होतच असेल, मला खात्री आहे. पण तुम्ही कमेंट करून सांगायचं आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं. तर बघा, ह्या कढईमध्ये आज मी फर्स्ट टाईम बनवणार होती उपवासाची खिचडी. आता तुम्ही म्हणाल हे काय गोड पदार्थ आहे का, पण नाही. आज अगारकी संकष्टीची सुरुवात मी संकष्टी मी नेहमीच धरते आणि अगारकी तर धरते. त्यामुळे मी आज बनवत होते, खिचडी बनवत होते. तर ते बघा, इथे याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. आणि काही खिचडीची पूर्ण रेसिपी असं बघू नका, पण मी सिंपल साधी सोपी खिचडी बनवलेली आहे एकदम अशी. बटाटे घातले, मस्त असे बारीक कापून घेतलेले. तेल गरम झाल्यावर बटाटे घातले, त्याच्यामध्ये मीठ घातलं, त्यानं कारण बटाटे लवकर सॉफ्ट होतात म्हणून. आता इथे साबुदाणा घेतला, त्याच्यामध्ये हा फक्त 2 तास भिजवलेला साबुदाणा आहे. याची जी ट्रिक तुम्हाला सांगेल मी पुढे. असं बटाटा साईडला करून घ्यायचा, आता भाजलेला बटाटा, आणि ह्याच्यामध्ये मस्त आपल्याला बारीक कापलेली मिरची घालायची, जेणेकरून ही मिरची तेलामध्ये तडतडली ना खाताना व्यवस्थित लागते. नाहीतर मग कच्ची राहिली की तुम्हाला माहितीच आहे काय होतं ते. तर मिरची भाजून घेतली आणि जे आपण शेंगदाण्याचं कूट आणि मीठ मिक्स करून ठेवलेले साबुदाणा होता ना, ते याच्यामध्ये घातलेलं आहे. मीठ टाकताना थोडंसं कमी मीठ टाका, कारण याच्या आधीसुद्धा आपण बटाटे करताना मीठ घातलं होतं. अशी हलवायची 3 ते 4 मिनटं आणि मग खिचडी झाकून ठेवायची. गॅस बारीक करायचा, नाही तर खिचडी आपली करपू शकते खालून, लगेच ते खिचडी चिकटत असते त्याच्यामुळे, आणि कढईसुद्धा खूप खराब होऊ शकते. त्यामुळे खिचडी करत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तसं मस्त अशी खिचडी बघा इथे झालेली आहे. परत एकदा मधून हलवून घेतलं आणि गॅस बंद करून सुद्धा मी 2 ते 3 मिनटं खिचडी अशी झाकून ठेवली, जेणेकरून हे खिचडी सॉफ्ट होईल आणि खाताना सुद्धा व्यवस्थित लागेल, लग. आणि ही खिचडी कधीही बघा तुम्ही इथे 2-3 झाल्या मिनटानंतर मी खिचडी उघडली आणि अशी मस्त व्यवस्थित अशी झाकून ठेवली होती, जेणेकरून पटकन आपल्याला घेता येईल. नंतर मी स्वामींना थोडासा नैवेद्य दाखवून घेतला त्याच्यावर आणि खिचडीचा. रात्री तर इथे गणपती बाप्पाचा सुद्धा फोटो आहे माझ्याकडे, मस्त असा आम्ही भिंतीवरतीच लावलेला आहे, समोरून दिसतो. तर तिथेच पाया पडले. सकाळी पूजा वगैरे सगळंच झालं होतं, लवकर केली होती पूजा. दारात रांगोळीसुद्धा काढली होती. आता ही आहे ना खिचडी खायला सोबत चिप्स घेतलेले. तुम्ही खिचडी दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, पण मी इथं चिप्सबरोबर, मला दह्याबरोबर खिचडी आवडत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खिचडी ही खाऊ शकता. नंतर मी थोडासा आराम केला आणि असे मोदक करायला घेतले बघा. पटकन असे मोदक करायला घेतले होते. तर इथे तांदळाच्या पिठाचे मोदक आहेत ना, खूप साऱ्या जणी करतात आणि दिसायला छान दिसतात, पण आमच्या घरी ना तांदळाच्या पिठाचे मोदक कुणालाच आवडत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करते, गव्हाच्या पिठाचे मोदक करते, याचं वरतून दिसते. परत हे बनवलं उपवासासाठी, मसाला वांगं बनवलं. नेहमी पनीर वगैरे मला खायचं नव्हतं, तर बनवलं होतं मसाला वांगे. आमच्या घरी मसाला वांगं सगळ्यांना आवडतं, मुलांना आवडतं, मिस्टरांना आवडतं, सगळ्यांना आवडतं. थोडीशी सुकी मटकी बनवली, मोड आलेली मटकी होती, तीसुद्धा बनवली. आणि आपलं जे डाळ भात असतं ते डाळ भातसुद्धा तयार करून घेतलं. मस्त असं जेवण बनवलं, मोदक बनवले. आता जायचं होतं आपल्याला मंदिरामध्ये, पण त्याआधी घरची पूजा आणि घरची नैवेद्य दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामींना संध्याकाळी परत दिवा लावून घेतला, मस्त असं छान पूजा केली. दारातसुद्धा छान असा दिवा लावून घेतला. रांगोळी तर तुम्ही बघितलीच असेल. तुळशीला सुद्धा मस्त असं अगरबत्ती लावून घेतली. दिवा ना बाहेर राहत नाही गॅलरीमध्ये, त्याच्यामुळे तुळशीपाशी दिवा किती लावलं तर राहत नाही. मुलांचा क्लास चालू होता, मुलं अभ्यास करत होते. तुम्ही ते बघू शकता बघा, ॲबॅकसचा क्लास आहे त्यांचा, त्यांना ॲबॅकस क्लास लावलेला आहे. ते ना क्लास संपला आणि मग आम्ही निघालो
मंदिरामध्ये गेलो तर खूप खूप गर्दी होती मंदिरामध्ये, विचारायलाच नको. तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतं, पण सगळंच कॅप्चर करू शकत नाही आहे, तुम्हाला सांगते मी. इतकं खूप सारे अशा ना गर्दी होती. मग त्या आम्ही लाईनला लागलो. म्हटलं आता आलो आहे तर आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे. अर्धा पाऊण तास आमचा दर्शनामध्ये लाईनमध्येच गेला. ठीक होतं, 9:15ला चंद्रोदय होणार होता, त्यामुळे आम्ही लाईनमध्ये लागलो. मस्त मंदिरात छान असं मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. आता इथे आहे ना यात्रासुद्धा असते, मग गाभाऱ्यात थोडंसं भजन चालू होतं, तिथलासुद्धा मस्त असा व्हिडिओ घेतला. पण जरा व्हिडिओ घेत होतो ना तेव्हा माणसं अशी तोंडाकडे बघत होते, मग त्याच्यामुळे जास्तच असा व्हिडिओ काय घेतला नाही. तरी पण म्हटलं बघणारे काय बघतच राहतील, आपण आपलं काम करत राहायचं. त्याच्यामुळे आतलासुद्धा थोडासा करत असा व्हिडिओ घेतला. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच गेलो होतो. मुलगा आणि हे आमचे घरीच होते का, ते लाईन असते म्हणून ते आलेच नव्हते. आणि नेहमी आम्ही त्या मंदिरामध्ये जातो, त्याच्यामुळे इतकं काय हे नव्हतं. तर बघा तिथे गेलो. परत गाभाऱ्यातला सुद्धा थोडासा व्हिडिओ तिने शूट केला होता, कारण आम्ही दुसरेच होते. मस्त असं गाभाऱ्यातसुद्धा मस्त छान असं डेकोरेशन केलं होतं. छान असं दर्शन घेतलं, मस्त झालं दर्शन. घाई होती पण मस्त दर्शन झालं. पटापटा ते तिथे हे करत होते, नैवेद्य पटकन दाखवला आणि आम्ही बाहेर पडलो. चंद्रोदय दिसेल म्हणून आम्ही खाली थांबलेलो, पण काय चंद्र लवकर आला नव्हता. 9:15च्या 9:30 झाले. मग आता घरी आले परत व्यवस्थित, पण तो काय चंद्र दिसतच नव्हता. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हीचा दिवस आजचा कसा घालवला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.